युद्धाच्या परिस्थितीमुळे मोदींनी लोकांना काटकसरीचे सल्ले काय दिले आणि इंटरनेट पेटून उठलं। इंटरनेटवरून तुफान प्रतिक्रिया आणि जोरदार ट्रोलिंग सुरू असतानाच आता विरोधकांनीही यावरून रान पेटवले। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून मोदींच्या प्रचारापासून ते परदेश दौऱ्यापर्यंत तसंच भाजपा मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यापर्यंत सगळ्यांची माप काढली आहे। कसा हल्लाबोल चढवलाय पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या एका आवाहनानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या विषयावरून आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधानांच्या नियोजनावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे। पंतप्रधानांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला इंधन बचत, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे 9 नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं। यावर बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की कोणत्याही नियमांची किंवा आवाहनांची अंमलबजावणी ही स्वतःपासून सुरू व्हायला हवी। जर देशाला आर्थिक शिस्त आणि काटकसरीचा सल्ला दिला जात असेल तर त्याची सुरुवात खुद्द पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व मंत्री आमदारांपासून व्हायला हवी। सत्ताधाऱ्यांनी स्वतः विलासी जीवनशैली आणि सरकारी खर्चानं होणारे भव्य कार्यक्रम कमी करून जनतेसमोर आदर्श ठेवावा, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। काल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी काही आव्हानं आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत। पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील, यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा। गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं, आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय। बरं, तेही आम्ही मान्य करू की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण आव्हान करतायत, पण आपणच स्वतः येत्या 8 दिवसांमध्ये कुठेतरी विदेश दौऱ्याला जाणार आहात। मग त्यासाठी पण आपण तो दौरा रद्द करणार आहात का? आपल्या पक्षाचे, आपले जिथे जिथे सरकार आहे त्या सगळे मंत्र्यांच्या मागे जे VVIP कॅनवाय चालू राहतो, हाही एक पैशांचा किंवा आपण पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी जे आव्हान केलेले, मग हे ते बंद करणार आहात का? तुम्ही या सगळ्यांना मेट्रोने प्रवास करायला सांगणार आहात का? त्यांनाही मेट्रोनेच प्रवास करायला सांगा। कुठलंही कॅनवाय किंवा कुठलीही VVIP ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला नको, असं आमची सगळ्यांची विनंती आहे। तेव्हा जनतेला आपण सगळं हे आव्हान करावं। माझी त्या निमित्ताने आपण सगळे जे आमदार, खासदार हे सगळे विकत घेण्यासाठी जो लाखो करोडोंचा पैसा आपण खर्च करतायत तोही थांबवावा। जाहिरातींवरती जे लाखो करोडो रुपये आज खर्च होत आहेत तोही कृपया आपण थांबवावा, आणि त्यानंतर आपण जनतेला हे सगळे आव्हानं करावेत। शेवटी काल जे तुम्ही आव्हान केलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्या नियोजनाचा अभाव दर्शवतं आहे। कारण जर युद्ध होतं आहे आणि युद्धासाठी आपण आपल्या देशामध्ये मुबलक सुविधा किंवा ज्या लोकांच्या इच्छा आहेत किंवा लोकांच्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकत नसू तर हे कुठेतरी नियोजनाचा अभाव दर्शवतो आहे, आणि तोच अभाव हे कालच्या आपल्या भाषणातनं दिसून आलाय। माझी सगळ्यांना म्हणजे नरेंद्रभाई मोदींनाही विनंती आहे की सुरुवात ही आपल्या लोकांपासून करावी आणि त्यांना काटकसरीने जगायला पहिले आपण त्यांच्यापासून सुरुवात करून शिकवावं। धन्यवाद। खडसे यांनी आपल्या टीकेत वेळेच्या मुद्द्यावर सुद्धा बोट ठेवलंय। नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये भाजप कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य रॅली, रोड शो आणि सभांचं आयोजन करते। निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यानंतर आणि सर्व मोठे राजकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर आता जनतेला खर्चात कपात करण्याचं आवाहन करणं म्हणजे निव्वळ दांभिकपणा असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणुका सुरू असताना इंधन बचतीचा किंवा काटकसरीचा विचार सरकारला का सुचला नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या टीकेमध्ये त्यांनी VIP संस्कृतीवर सुद्धा जोरदार हल्ला चढवलाय। मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या मागे असलेल्या वाहनांच्या प्रचंड ताफ्यावर होणारा खर्च आणि त्यामुळे होणारी इंधन नासाडी याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। पंतप्रधान महोदय, तुम्ही तुमचं नियोजित परदेश दौरे रद्द करणार का? तुमचे मंत्री, आमदार त्यांचे आलिशान ताफे सोडून सामान्य माणसाप्रमाणे मेट्रोनं प्रवास करतील का? असे प्रश्न विचारत त्यांनी सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। जनतेला नियम सांगण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी स्वतःची विशेष वागणूक सोडावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर आरोप त्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर केलाय। राजकीय फोडाफोडीसाठी आणि आमदार खरेदी विक्रीसाठी जो अफाट पैसा खर्च केला जातोय तो खर्च हीच खरी चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलंय। लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या खेळामध्ये
जो अवाढव्य खर्च होतो तो पैसा जनतेचा आहे आणि तो थांबवणं सरकारचं पहिलं कर्तव्य असायला हवं, असं खडसे म्हणाल्या. रोहिणी खडसे यांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाला केवळ नियोजनाचा अभाव म्हटलं नसून सामान्य जनतेवर नियम लादण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या वागण्यात बदल करावा अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. या विधानामुळे येणाऱ्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आज दुनिया भर में युद्ध की वजह से तेल और गैस का बड़ा संकट पैदा हो गया है. कई देशों में कमी, महंगाई और अस्थिरता बढ़ी है, लेकिन भारत में स्थिति नियंत्रण में है, क्योंकि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अंतर्राष्ट्रीय कूटनीति और सही समय पर लिए गए फैसलों की वजह से इस संकट की मार भारत में आम नागरिकों तक पहुंचने नहीं दी है. ऐसे कठिन समय में भी मोदी जी ने देश की सप्लाई व्यवस्था मजबूत रखी और इसी कारण उन्होंने देशवासियों से जरूरत भर ही तेल और गैस इस्तेमाल करने की अपील की है. यह कोई पाबंदी नहीं है, बल्कि राष्ट्र हित में दी गई एक जिम्मेदार सलाह है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने भी इस बारे में अपनी बात रखी है, लेकिन कुछ विपक्षी दलों को इसमें भी राजनीति दिखाई देती है. जनता में डर और भ्रम फैलाना इनकी पुरानी आदत बन चुकी है और वही काम आज भी विपक्ष कर रहा है. सच्चाई यह है कि आज भारत स्थिर है क्योंकि देश के पास नरेंद्र मोदी जी जैसा एक निर्णायक नेतृत्व है. और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि देश की जनता भी राष्ट्रहित के हर फैसले के साथ मजबूती से खड़ी है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.